म्हणजे लोग धोने निकला एक दिवाना शिरोनाई मोटो ब्लॉगर नाम आहे हमारा। तर आपण सिरीज चालू केलेली आहे बेस्ट ट्रॅकिंग प्लेस, त्याचा आहे डे 2। तर आज आपण जाणार त्या प्लेसला ज्या ठिकाणी आपल्याला ट्रॅकिंग करायला जायचं आहे। तर सगळ्यात पहिला आपण हेल्मेट घालून माईक माउंट करायचं आहे, तर ते करून घेऊन मग आपण जाणार आता इथून। तर आपण आता हेल्मेटमध्ये माईक माउंट केलेला आहे, तर हेल्मेट घालून आता जाणार आपण। चला तर मग जाऊया हेल्मेटमध्ये माउंट। तर भावांनो, आपण आता इथून आता आपण जर्नी चालू करणार आहोत ट्रॅकिंग साठी जाण्याची। तर हा प्लेस आहे माझ्या घरापासून जयसिंगपूर उदगाव पासून 10 ते 12 किलोमीटर। आता इथले जे लोकलचे लोक आहेत त्यांना माहित झालंच असेल मी कुठे जाणार आहे, कोणत्या डोंगरावर जाणार आहे। जर तुम्ही म्हणजे बाहेरचे असाल, म्हणजे लोकल सोडून जर बाहेरचे असाल, तर मी तुम्हाला लोकेशन आणि त्या डोंगरचं नाव मी कमेंट मध्ये सांगतो। तर मी इथून दाखवतो तुम्हाला, ज्या डोंगरला जायचंय ते इथून डोंगर दिसायलाय, दाखवतो तुम्हाला। ते जे डोंगर दिसते ना समोर, त्या डोंगरावर जायचं आपल्याला। तर मी इथून जाण्याची जर्नी बघा, कुठं कोणता रस्ता कुठं जातो हे दाखवणार मी त्यात। तर चला तर मग जाऊया। तर भावांनो, सगळ्यात पहिला आपल्याला काहीतरी म्हणजे 2 वस्तू घ्यायचे आहेत। एक पाणी बॉटल, आपल्याला पाणी लागणार, मी पाणी घेतलेलं नाही, सॉरी चुकून माझ्या लक्षात नाही राहिलं। ते पाणी बॉटल एक घ्यायची आपल्याला, प्लस काहीतरी खायला पण घ्यायचं आपल्याला। खायला घेऊन मग आपण जाणार आहोत डोंगरवर, तिथून आपली जर्नी चालू होणार। तर आता आपण हा रोड आहे जयसिंगपूर रेल्वे स्टेशन रोड, ह्या रोडनं मला थोडं जवळ पडेल। वातावरण एकदम मस्त झालेलं आहे, म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं आहे। तर पाऊस येण्याची शक्यता तर थोडीशी आहे, तर पाऊस यायला नको। जर्किन आहेच, जर्किन असून काय फायदा नाही, कारण का बाकीचं जे सेटअप लागते पावसासाठी ते मी काहीच घेतलं नाहीये। तरच पाऊस यायला नको, पाऊस जर आला तर खूप हाल होणार आपलं। तर आपल्याला घ्यायचं आहे पाणी बॉटल, पुढे घेऊया पाणी बॉटल घेऊन मग आपण जाणार आहोत आता ट्रॅकिंग साठी। ये बाबा काय करतो सब टाटा, देश का लोहा अगर टकरा गया तो मैं सीधा जाऊंगा स्वर्ग में रतन टाटा से मिलने। गचका पाहिजे, सगळंच का लागलं, काय बोलायचं काम नाही। ये मग काका पेरू कसे आहेत? 120 नको मला, एक 2 द्या मोठे जरा। नको अर्धा किलो, 2च लागणार आहेत। 2च अर्धा किलो बसतात। जरा पिकलेले असले तर द्या, हा लय कच्चे देऊ नका। आता आपण घेत आहोत पेरू घेतल्यानंतर मग आपण जाणार तिथून
हे सगळे पेरूवाले आहेत बघायच्या उमळवर पुतळी इथं सगळे पेरूवाले असतात. आपण घेतलेले आहेत पेरू काहीतरी खाण्यासाठी. तर आता आपण जाणार आता इथून कमीत कमी राहिला असेल 10 किलोमीटर राहिला असेल. चालेल का नोटी? हा बरोबर. मग आपण आता एक गोष्ट राहिली ती पाणी बॉटल. ती पाणी बॉटल तेवढी घ्यायची. पाणी बॉटल घेऊन मग आपण जाणार आहोत त्या प्लेसला. वातावरण भावानं एकदम झकास झालेलं आहे. झकास असे ढग आलेत बघा काळी मीठ. पाऊस तेवढे आला नको बाबा. पाऊस जर आला तर अशी लागणार आहे माझी भयानक. पाऊस तेवढे आला नको. डोंगरावरती तर काय नसणार आहे माझ्याकडं. बोंबा बोंब तिकडे पळू का तिकडे पळू. आता काहीतरी सिग्नल द्या. डायरेक्ट शिफ्ट काढायला येऊ कच्च दिशी. नेमकं काय करावं मग काय म्हणणं काय यायचं. मी आता जस्ट कमेंट करणारच होतो की ही लोक थांबतात हे काय सिग्नल देत नाहीत वगैरे असं तसं. तोपर्यंत दादा आत घुसले. अशी दादाच घुसले आत. 2 मिनिटात कपाळा घालत्या माझ्या दादांमुळे. तर आपण जात आहोत लोकेशनच्या जवळ येत आहोत. अशा रोडवर चालत असताना मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे म्हणजे रोडच्या बद्दल. की आपण जात असताना ही जी आता मी लाईन ठेवली हीच लाईन ठेवायची. जास्त इकडे पण नाही घ्यायचं जास्त त्या साईडला पण नाही घ्यायचं. म्हणजे ही लाईन ठेवला तर तुम्ही व्यवस्थित जाताय. म्हणजे मागच्याला फोर व्हीलरवाल्याला पण त्रास नाही तुम्हाला पण त्रास नाही. जर तुम्ही जास्त ह्या साईडला घेतला गाडी तर तुमची शक्यता असते बायचान्स खड्डा वगैरे आला किंवा डॅश कोणतर मारून गेला तर डायरेक्ट तुम्ही म्हणजे खाली जाऊ शकता. कट्टाळा असतो कट्टाळ्यावरून गाडी स्लिप पण पडू शकता. त्यामुळे निवांत आपलं ही लाईन ठेवायची. जास्त या साईडला पण नाही जास्त या साईडला पण नाही. निवांत जायचं. लोक माझ्याकडे असे बघत आहेत काय बोलायचं का म्हणजे काय नेमकं करता येऊ भाऊ आपला काय करला येऊ. हिरवगार वातावरण. असणार आहे बहुतेक माझ्या पाठीमध्ये. आपण आलेलो आहोत त्या डोंगराच्या आसपास. हे दिसतच असेल तुम्हाला इथं समोर डोंगर दिसत आहे. त्या डोंगरावर आपल्याला जायचंय आता. तर मेन म्हणजे आपल्याला घ्यायचे आता एक पाणी बॉटल. खायला पेरू तरी घेतलेलेच आहे आणि काय भेटते का बघूया. तर आपण घेणार आहोत पाणी बॉटल. त्याच्या अगोदर आपण थोडासा चहा पिणार. चहा ए मिनी माऊ माऊ ए माऊ जात फिरून असताना कांड होणार नाही असा काही होणार नाही. कारण का आता माझा आयफोन 13 खाली पडला व्हिडिओ शूट करता करता. तर नशीब वाचला डिस्प्ले फुटला असता.
माऊच्या नादात माझा डिस्प्ले गेला असता आज. मिनी माऊ आपण पोचलो त्या लोकेशनच्या आसपास. इथून आता थोडा चहा पिऊन मग जाणार आहोत. चहा पिऊन व पाणी बॉटल. खूप गरम आहे. तोंडाला भाजलं एकदम मस्त असं वातावरण. त्यात कडक कडक चहा आईस बस असं भारी वाटते. म्हणजे काय फुल ट्रॅफिक. हे आहे ते चहा, केसर अमृतुल्य चहा. काका इथं ते डोंगराळ ट्रॅकिंगला इथंच जातात ना? ते कुठं किती वेळ लांब आहे अजून? जवळ आहे. बरं ठीक आहे, थँक्यू. तर आपण आता पोचलेलो आहोत त्या लोकेशनवर. तर हे लोकेशन बघून मला खूप खूप भीती वाटत आहे. का हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. वाटण्याचं कारण म्हणजे ही ट्रिप मी करत आहे सोलो, एकटा. आणि माझ्याकडे काही नाही आहे. म्हणजे बॅकअप प्लॅन माझ्याकडे काही नाही आहे. बॅकअपला कोण नाही आहे. आणि लोकेशन तर असलं डेंजर आहे, काय बोलायचं काम नाही. त्यात हे हेल्मेट आता कंटिन्यू आपल्या हातात असणार आहे. हेल्मेट आता हातात घेऊन मगच जायला लागणार आपल्याला, कारण का हे ठेवायला कुठेच जागा नाही आहे इथं. आणि बॅगमध्ये जर बॅग फुल्ली लोड आहे, फुल पॅक आहे. त्यामध्ये आहे एक जर्किन, पाणी बॉटल आणि थोडंसं पेरू खायला. कोणीकडून जायचं आहे रस्ता, रोड काय मला काहीच कळेना. हे बघा लोकेशन. कसं वाटतंय तुम्हाला? कसलं डेंजर लोकेशन आहे बघा.
आणि ह्या लोकेशनवर मी सोलो आलोय, एकटाच आलोय. तर माझ्या मित्राला फोन लावून विचारूया इथून आता कुठे जायचं आहे. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. तर मी माझ्या मित्राला विचारलं, तो म्हणते लोकेशन हेच आहे, इथूनच वर जायला लागणार आहे आपल्याला. तर चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे हा आपण आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही राईड आपण सोलो म्हणजे हा ट्रॅक आपण सोलो करत आहे. तर चला तर मग बघूया सोलो ट्रॅक केल्यानंतर काय काय आपल्यासंग गोष्टी घडतात, काय काय होतात. फाटत तर खूप आहे, चला जाऊया. आता इथून 3 रोड आहेत, कोणत्या रोडने जाऊया आपण? इकडच्या रोडने जाऊया. हे एक रोड आहे, इकडून एक रोड आहे, हा एक रोड आहे. चला तर मग ट्रॅक सुरू तर झालाय आपला. थोडंसं चॅलेंजिंग तर वाटत आहे. चला, चॅलेंज आहे तर कंटेंट आहे. आई घातली. झाला माझ्यासोबत कांड. भाऊनो आता चावलेला आहे मला मधमाशी. भयानक ठणका मारताय असं कानाला. कानाला असं भयानक ठणका मारताय. मधमाशी चावलेली आहे मला आता. हे बघा लोकेशन. आई मेन डोंगर आहे. हे 2 मेन डोंगर आहेत. इकडे काय इकडे काय. तिथं कोणीतरी आहे, ट्रॅकिंगला आले मला दिसत आहे. कोणतरी थांबले. तुम्हाला दिसेल का नाही? थांबा दाखवतो तुम्हाला. हा बघा ते माणूस. तिथं तर मला सोलोच दिसत आहे त्यांनी पण. चला तर मग बघूया पुढं काय आपल्यासोबत. पुढं काय आहे काय. त्या डोंगरावर जायला रस्ता आहे का बघूया. आपल्याला खाली बघून चालायला लागणार, कारण का पूर्ण असं गवत आहे. बाय चान्स गवतामध्ये काहीही असू शकतं, त्यामुळं खाली बघून चालायला लागणार आपल्याला. आणि इथं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात डेंजरमध्ये मधमाशा. आता जी एक चावल्या मला, ती कान असं खूप दुखत आहे. त्याच्यापासून आपल्याला सावध राहायला लागणार आहे, मधमाशापासून. मोर ओरडतात. मोर दाखवत दिसला तर दाखवतो मला. मोर ओरडत आहेत मोर. हे बघा कसलं लोकेशन आहे. हे लोकेशन. चला तर मग बघूया मोर दिसतंय का आपल्याला. मोर तर ओरडत आहे आता.
कुठून ओरडला आहे मोर? हा दिसला 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 मला दिसला मोर. हो भाई दिसला मला. तुम्हाला दाखवतो ना. मोर आता गेलाय खाली झाडावरून. मला तर दिसलाय खूप खाली गेला. या साईडला खूप खाली गेला मोर. खूप आहेत पण आता आपण नाही जाऊ शकतो तिथं, कारण तिकडे जायला खूप किचकट रस्ता आहे. तूने केला माझा कांद. काय उंचावली मी तुला? काय केलं होतं? हा तर त्याच पलीकडे जायला काय रस्ता आहे का बघूया आपण आता. थोडासा रस्ता बघा. हा तो रोड. जायला बघा आपल्याला आता. एवढंच ट्रेकिंग केलं तरी पण तेवढ्यात माझे गुडघे खूप दुखा लागलेत. तर आता आपण जातो पुढे जिथपर्यंत. थोडासा डोंगर चढायचा मग पण लोकेशन तर खूप मस्त आहे. एकदम टॉप क्लास लोकेशन. ते निवांत फिरण्यासाठी खूप भारी जागा आहे. प्लस इथं फक्त एकच टेन्शन आहे मधमाशांचं. हे बघा लोकेशन. हे निवांत सप्पे भाग. इकडं रान, इकडं पण रान, इकडं डोंगर, हे डोंगर आणि हे असं मस्त असं आबाळ 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 झालेलं वातावरण. यामध्ये आपण आता आलेलो ट्रेकिंग साठी. थोडा वेळ इथं थांबूया आपण. शंभर टक्के भावनो पाऊस हा येणार. पाऊस यायच्या अगोदर आपल्याला घरी जायला लागणार, कारण का समोर मला दिसत आहे पाऊस हा चालू झालेला आहे. कारण का ह्या ठिकाणी काही स्टे साठी जागा नाही आहे. तर माझ्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होणार आहे की स्टे साठी जागा नाही, काही नाही, आणि मी आलोय ट्रेकिंग साठी न काही घेता, न काही सेफ्टी, न काही रेनकोट, ना काय काहीच घेतलेलं नाही आहे मी. तर समोर तर खूप मोठ्यानं पाऊस चालू आहे. मी दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा, हे सगळं धुकं दिसायला ना, व्हाईट व्हाईट, हा सगळा पाऊस आहे. आणि इथं पण जास्त आता पाऊस येत आहे, आणि इथं पण आता पाऊस येत आहे. आलाच पाऊस. माझ्याकडे काहीच नाही आहे. मला काय समजेना. हेल्मेट घाला, डोकं शाबूत ठेवा.
हेल्मेटमुळे आपलं डोकं तर हे होणार. तर आता वायरलेस माईक मोबाईल ते आपण सॅगमध्ये टाकणार. चला तर जाऊया, कारण का पावसात तर ट्रेकिंग होणार नाही. तिथं जाऊन मग आपण थोडं स्टे करू शकतो. पावसात तर काय होणार नाही आपल्याकडं, कारण का ह्यात काहीच नाही आहे आपल्याकडे सेफ्टीसाठी. आणि आपण मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण आलोय सोडलो. आपला प्लॅन होता ते डोंगर पूर्ण कव्हर करायचा, ते काय आपल्याकडून झालेलं नाहीये. पावसानं आता गेम वाजवलेला आहे. पावसाने आपली फिल्डिंग सेट केले. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पाऊस यायला नको पाहिजे होता, पण पाऊस आला. आता आपल्याकडे काही सेफ्टीसाठी काहीच नाही आहे, त्यामुळे आपण जातो रिटर्न. कारण हा मोबाईल पण आहे 13 आहे, वॉटरप्रूफ आहे. प्लस ह्याच्यावर जर पाणी पडलं तर हे फेफरा येते, त्याला फेफरा आले की आपल्याला सहन होणार नाही, कारण का त्याचा धक्का खूप मोठा आहे. आला बघा पाऊस मोठा. हे बघा पाऊस पडतोय. मी थोडासा ओला झालेला आहे. चला तर आपण जाऊया. त्याला गेला पाऊस 100% वाहून मोठा पाऊस होणार. चिंबाचा पाऊस, त्यात सोलो राईड. मोस्ट डिफिकल्ट टास्क पावसात ट्रॅकिंग करत आहे मी. माझ्याकडे कोणता वॉटरप्रूफ कॅमेरा वगैरे काही नाही आहे, गोप्रो वगैरे काही नाही आहे, त्यामुळे इथून पुढची जर्नी आपण भाऊ करू शकत नाही. त्यामध्ये सोलो रायडिंग ट्रॅकिंग एन्जॉयचा मुमेंट. पण फाटत पण एवढीच आहे, काय बोलायचं काम नाही. भारी वाटत आहे, फक्त भीती पण वाटत आहे. पुढे भावांनो भयानक पाऊस चालू आहे, कारण का मला दिसत आहे इथून खूप असं धुकं झालेलं आहे. भयानक पाऊस चालू आहे पुढे. इथेही पाऊस आहे, पाऊस प्लस ऊन आहे, काय वाटत नाही इथं. तरी पण आता जाणार असतो आपण, जाऊया चला. तर भाऊनो आपण आलेलो आहोत त्या प्लेसवर. अजून थोडा अर्धा प्रवास आपण बाकी आहे. थोडा पाऊस आलता म्हणून आपण ब्रेक घेतला होता, म्हणजे जाणार होतो. तर आता पाऊस थांबला आहे, तर आता आपण इथून पुढचा प्रवास चालू करणार आहे. माझे मित्र एक आहेत अभि पाटील म्हणून, तेही येत आहेत. ते आल्यानंतर त्यांच्यासोबत आपण जाणार. कधी कधी रस्ता नाही सांगत आपण कुठे जाणार, हे मन सांगतं की आपण कुठे जाणार. माझ्या मनाने मला घेऊन आलेले ह्या प्लेसवर. प्लेस असं भारी वाटते, म्हणजे रिलॅक्स फील वाटते एकदम. नो टेन्शन काय नाही, एकदम असं मऊ गवत, त्यामध्ये आपण आता निवांत असं बसलेलो आहोत. फील इज बेटर. तर भावांनो आणि मैत्रिणींनो, हे प्लेस तर मी तुम्हाला दाखवलं. तर इथून पुढची राईड हे तुम्ही ठरवणार. म्हणजे तुमच्या आसपास गावात वगैरे कोणतं एक वन डे ट्रिपसाठी कोणतं लोकेशन असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या लोकेशनवर येऊन विजिट करून जाईन. तर इथून पुढची राईड ठरवणार आहे तुम्ही. तर हे तर आता माझ्यासाठी थोडंफार चॅलेंजिंग झालेलंच आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलेल्या गावाला येऊन जाणं माझ्यासाठी काय घडेल, काय किती चॅलेंजिंग असेल हे तुम्ही कमेंट केल्यानंतर मी गाव चॉईस केल्यानंतर हे मी तुम्हाला सांगेन. तर आपण आणलेले होते पेरू. तर एक पेरू आता खाणार आपण. एक पेरू मित्रासाठी ठेवूया.
बेस्ट फील इन माय लाईफ. पहिल्यांदा मला असं काहीतरी ॲडव्हेंचरच झालं आहे माझ्यासोबत, म्हणजे सोलो राईडला आलो आहे. आता पण तर आपण सोलो करत होतो, आता इथून पुढे करणार आपण डबल, म्हणजे माझा मित्र येणार अभय पाटील म्हणून, त्याच्यासोबत जाणार आहेत आपण. तर भावांनो आपण आता परत चालू केलेली आहे जर्नी आपली. आपले मित्र आले आहेत अभि पाटील. हे बघा अभि पाटील सर, हे आमचे ट्रॅकिंग ऑफिसर. शिट्टी वगैरे सगळे घेऊन तयारीत आलेले आहेत. अभिदा पाऊस आहे रे. हे बघ की पाऊस दिसालाय. इथनं नाही दुसरीकडे गेलतो. हा हे कसला रस्ता आहे बघी. हा इथनं जात्यात. होय तिकडं होती की 2-4 रस्ते होते. हा तर अभि पाटीलने आता आपल्यात सोडलेला आहे पायात साप. अभि पाटील सर म्हणतात की ती डोंगरामध्ये बिबट्या आहे. अभि पाटील सर जरा इकडे बघून सांगा. लय मोठा बिबट्या आहे. 5 पायाचा बिबट्या आहे म्हणे भावानं इथं. इथं पण जातो जिथं बसायचं. तिथे बसलेलं जाऊन पाऊस आला आणि गेलो खाली. लोक तिकडनं फिरून ग. तर आता आम्ही दोघांनी फक्त 25% डोंगर चढलेला आहे. काय बाबिदा 25% डोंगर. अजून एवढा मोठा डोंगर आहे. चला ऐक धाप तर असली लागाल्या भयानक. तुम्ही म्हणता चला हेल्मेट घालून का चढाला यो. तर त्याचं रिझन असं आहे की हेल्मेट ठेवायला खाली जागा नाही आहे, प्लस हातात धरून हात दुखालाय, त्यामुळे मी लावले डोक्याला लावून हातात चाललोय. तर भावाने ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा. वर एक अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण इथं बूट शूज घालण्याला पळतं ते मी आलो नाही. ही माझी खूप मोठी चूक झालेली. कारण का ट्रॅकिंगला म्हणजे काही चेष्टा नव्हे. शूज हे कंपल्सरी लागतंच, ते मी घातलेलं नाही आहे. भयानक जबरलेला आहे. आमचे हे अभि पाटील सर बघा किती पुढे गेले आहेत. मी अजून खूप माग आहे. पाटील पाय दुखतात का नाही. खूप दिवसात अशी ट्रॅकिंग करत आहे. खूप म्हणजे खूप दिवस झाले. एवढा टप्पा पार करायचा आणि 10 मिनिट रेस्ट घ्यायचा. पाय दुखाले भावाचं. पाटील सर म्हणताय XQ RQ ZQ. तर आता आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आणि ट्रॅकिंग सुरू केलेली आहे. तर वर जाऊन मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. प्लस तिथे एक अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही विचार नाही करू शकत, ती मी दाखवतो तुम्हाला.
तर अजून वर जायला आपला खूप 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 लांबचा प्रवास करायचा अजून आपल्याला. चला हे बघा आमचे पाटील साहेब. हा लोकेशन, हे लोकेशन बघा कसे दिसतंय. लोकेशन कसं दिसतंय हे कमेंटमध्ये सांगा मला. अजून किती लांब आहे रे? हा अगं बाई तुझ्या नादाला लागलो नाही आलोस. आता आलेला आहे मोठा पाऊस, त्यामुळे आता आम्ही करवंदाच्या झाडाखाली थांबलेलो आहे. अजून एक 10 ते 15 मिनिटाचा डोंगर राहिलाय चढायचा. तेवढं चढलंय की झालं, आपण आपल्या टार्गेटला पोचतोय. टार्गेटला पोचल्यानंतर मी दाखवणार तिथली एक गोष्ट. पाऊस दिसेल का नाही काय माहित नाही, कारण पाऊस तर आलेला आहे. चला पाऊस थांबला, जाऊया आपण. काय काय दिसते? हा लाल माती डोंगर आहे काय? होय कसा दिसतंय? हा कसा आहे? हे समोर दिसते ते पाझर तलाव. हे काय बघा पाझर तलाव. तर मी जरा जातो आता वर थोडंसं, तुम्हाला मी दाखवतो टॉप व्ह्यू. टॉपवरून व्ह्यू कसा दिसतो. टॉप व्ह्यू हे बघा, तुम्हाला बारीक झरा दिसेल आणि ते पाझर तलाव. हा सगळा डोंगर भाग आहे, पूर्णपणे डोंगर भाग आहे सगळा. ट्रॅकिंगसाठी बेस्ट अँड बेस्ट प्लेस. प्लस तुम्ही कॅम्पिंग सुद्धा करू शकता थोडा वेळ. अभी नाईटला कॅम्पिंग करू शकते का नाही? अभिदा म्हणतात करू शकतोय, पण वाघा बरोबर सिंगल नाही होणार आपल्या संगत. व्ह्यू एकदम खतरनाक, पैसे फिटण्यासारखा व्ह्यू. आपण जात आहोत त्या ठिकाणावर, जे ठिकाण दाखवणार आहे मी तुम्हाला.
आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे त्यांनी कसं तयार केले असतील. जायला आम्हाला नुसता 3 किलोची बॅग घेऊन 500 ग्रॅमचं हेल्मेट घेऊन डोंगर चालताना आमची हालत खराब व्हायला. आणि ते लोकांनी कसं तयार केलं असेल ते. ठोका असं वाढल्यात. धाडधूड हा व्ह्यू, हा खालचा व्ह्यू, डोंगराच्या टॉपचा व्ह्यू. हे माझे मित्र अभि पाटील. अभिदा आमचे पाटील मित्र. हे इथे लोकलच राहतात. त्यांना सगळं इथली सगळी माहिती आहे त्यांना. त्यामुळे मी त्यांना घेऊन आलो. पहिला त्यांचं काय ते काम होतं म्हणून त्यांनी येणार नव्हते, म्हणून मी एकटा आलतो. तिथून त्यांचं काम पोस्टपोन करून त्यांनी माझ्यासाठी आलेले आहेत. हा, तर त्यांचं मनापासून खूप खूप आभार. चॅलेंजिंग ट्रॅकिंग ऐक. पाय भावांनो भयानक दुखत आहेत, भयानक. घरी जाऊन पायाची मॉलिश करून घ्यायला पाहिजे. तर भावांनो आपण आलेलो त्याच प्लेसला जे म्हणाल तर मी तुम्हाला दाखवतो की मला ही 3 किलोची बॅग आणि 500 ग्रॅमचं हेल्मेट घेऊन डोंगर चढूस तर मला खूप घाम आला, भयानक. आणि त्या लोकांनी पुरातन काळाचं मंदिर आहे. हे मंदिर कसं बांधले असतील तर या डोंगराच्या एकदम टॉपला आहे. दाखवतो मी मंदिर तुम्हाला. चला, हे आहे ते मंदिर. हे बघा, देवीचं नाव आहे तुकाई देवी म्हणून. हा सॉरी, त्या देवीच्या नावानं डोंगर ओळखलं जातं. हे आहे ते देवी, हे ते मंदिर. हे रणझुंजार ग्रुपने बांधलेलं आहे बहुतेक. त्यांचं टायटल इथे दिसत आहे. हे आहे तो डोंगर. सगळ्यात टॉप व्ह्यूला हा आहे मंदिर. तर चला तर मग मंदिरचं दर्शन घेऊया. मंदिर, ह्या मंदिरचं नाव आहे तुकाई देवीचं मंदिर. कसं बांधलं असेल हे मंदिर. एवढ्या वर येऊन सगळं मटेरियल घेऊन कोणी बांधलं असेल, कसं ते स्ट्रगल असेल हे मंदिर बांधायला. तुम्हीच विचार करा भावा. हा आहे टॉपचा व्ह्यू, जे एकदम टॉपवर आहे हे सगळं. तर आपण आता तुकाई मंदिरचं दर्शन घेऊन टॉप व्ह्यू बघत आहे. प्लस आपण आता थोडंसं काहीतरी खाणार. पाटील साहेबांनी आणलेले आहेत थोडंसं घरातून चिवडा, फराळाचा चिवडा, ते आता खाणार बसून. ते आले आमचे पाटील दादा, ते अभि दादा आम्ही म्हणतो त्यांना प्रेमानं. त्यांनीच आपल्याला मार्गदर्शन केलं ह्या मंदिरपर्यंत येण्यासाठी. तसं आपल्याला फुल एक्सपिरियन्स, भारी एक्सपिरियन्स मिळाला ह्या मंदिरपर्यंत. तर चला मग जाऊन काहीतरी खाऊया, खूप भूक लागलेली आहे. आणि करत नाही माझे पाय दुखायला
ते कॅप काय हे बेल्ट नाही का वापरतो ते वापरतो की मग? कुठं चालली की वापरतोय. तर हा vlog कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही जात आहोत खाली ट्रॅकिंग करून. हे आमचे अभिदादा यांनी खूप मार्गदर्शन केलं, त्यांच्याबद्दल आमच्याकडून त्यांना खूप खूप आभार. अभिदादा आमच्या सोबत तुम्ही आला, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला. थँक्यू. धन्यवाद. कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा. ओके, तर हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. तर मग आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे की ट्रॅकिंगसाठी येताना काय काय गोष्टी तुम्हाला घ्यायला लागणार आणि मी काय काय गोष्टी घेऊन आलो नाही हे मी सांगणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. चला तर मग जाऊया. तेवढं जगन का नाही काय सांगता येत नाही ना आपल्याला.